नमस्कार माझ्या सर्व बंधू भगिनी आणि बांधवांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? स्वागत आहे तुमचं एक भाऊ दोन बहीण या व्लॉगिंग चॅनलमध्ये. सो अजिबात वेळ न घालवता करायची आजच्या या व्लॉगला एक धमाकेदार सुरुवात. हॅलो एव्हरीवन, वेलकम टुडे फॉर. आज आम्ही जाणार आहोत हुबाटला. आम्ही ट्रॅव्हलिंग सुरू करणार आहोत आज हुबाटसाठी. अराऊंड अर्ध्या तासात निघू. नेक्स्ट 8:30 झालेत ऑलरेडी. आम्हाला 8:30ला निघायचं होतं, बट ॲज युजल उशीर झालेला आहे आम्हाला. सो आम्ही 9 वाजता निघणार आहोत हुबाटसाठी. थोडा नाश्ता करू आणि पॅकिंग सगळी झालेली ऑलरेडी. आम्ही रात्रीच पॅकिंग करून ठेवलेली सगळी, त्यामुळे आता घाई नाही होणार आहे. सो आम्हाला जस्ट निघायचं आहे आता. हुबाटचा प्रवास थोडासा लांब आहे. 4 ते 5 तास लागणार आहेत आम्हाला पोचायला, बिकॉज आम्ही डायरेक्ट नाही जात आहोत. आम्ही विंगलेस बे थ्रू जात आहोत. बिकॉज माझी इच्छा होती की तिकडे जावं. गुगलवर जेव्हा मी त्याची इमेजेस बघितले मला ती जागा आवडलेली. सो येस, आम्ही विंगलेस बेला थांबणार. त्याच्या आधी एक कॅफेला पण थांबणार आहोत, जिथे थोडासा ब्रेक घेऊ. ताईला पण थोडासा ब्रेक मिळेल, बिकॉज इट्स अ लाँग राईड. आज बाहेर ऑलमोस्ट असं धुकं झालेलं आहे. इट्स almost like we are in between of clouds. All right guys, so it's time to say bye to this lovely Airbnb. आम्ही आता निघतोय. All right, चला आपल्या फूडच्या स्टॉपकडे. हो हो नजर में भी प्यार होता है, मैंने सुना है. सो आता आम्ही वाईन ग्लास बेला पोचलेलो आहे, उतरलेलो आहे. गाडी पार्क झाली आहे. व्ह्यू तुम्ही बघू शकता. हा पार्किंग आहे, पार्किंगचा व्ह्यू. मी आता थांबलो इथे. ते दोघं वॉशरूमला जाऊन आलेत. आम्हाला आता आयडिया नाही की कुठे जायचं एक्झॅक्टली. वी जस्ट चेकिंग आउट थिंग्स, कुठे काय काय बघण्यासारखं आहे. सो एकदा ते समजल्यावर विल गो फॉरवर्ड. एक नजर में भी प्यार होता है, मैंने सुना है. इथे आमच्या ताई लोकांना नाही जायचंय, सो आम्ही जातोय इथे. पण तुम्ही का नाही म्हणालात? तुम्हाला का नाही जायचं होतं माउंट ॲमॉसवर? हा मला पण. हो हो मला पण. One glass bay lookout is on the left, Hazard Beach is on the right. लगने लगता है, कोई दिल पे छा जाए तो ऐसा होता है, मैंने सुना है. एक नजर में भी. ना आता बोललो की मी पुढे चालतो, काय डेंजर वगैरे आलं तर मी असू दे पुढे, तुम्ही नको. तर हे लोक माझी मस्करी करतात त्याच्यावर. ब्लॉग मध्ये टाकलं नाहीये, पण आमच्याकडे लाईव्ह एक्झाम्पल आहे. ताई हे बघा, स्पायडरला मार. तोंडावर अशी माशी आल्यावर कोणीही घाबरेल है ना. आणि इकडे चावली वगैरे तर डॉक्टर कुठे आहे तिकडे आसपास नाही आहेत ना, त्यामुळे काळजी घ्यायला लागते. तुमची काळजी आहे म्हणून मी पुढे चालतोय, तुमच्या मागे नाही चालत आहे. काय किंमतच नाही कोण काय करते त्याची. हो प्यार होता है, मैंने सुना है. दो बातों में भी इकरार होता है. सो आता आम्ही थोडा वॉक करून झालेला आहे. मागे तुम्ही माझा व्ह्यू बघू शकता. वाईन ग्लास बिला किती छान दिसतोय. इकडे एक बाजूला एक माउंटेन पण आहे. त्याच माउंटेनवर मे बी आम्ही चढतोय. आणि चालतच होतो की इकडे आपण बघतोय पहिली विकेट पडलेली आहे. सॉरी पायऱ्या आल्या तर तिकडे थोड्या. मी चढतोय आता प्रतापगडचा किल्ला आम्ही जिंकायला चाललो. तो हा दगड असाच राहू दे.
आता आलंय परत जेजुरी. वरती जाऊन आम्ही येळकोट जय मल्हार करणार. तिला तिची गुहा मिळालेली आहे. सायलीकडे राहायचं प्लॅन करते. वेअर इज द लुकआउट पॉइंट सायली? चढलेलो आहोत आम्ही. इकडे खाली बीच आहे 1000 स्टेअर्स. ऑफकोर्स ते चढायचं पण असणार परत, सो आम्ही नाही जाणार आहे तिकडे. नो चान्स. No way. नो वे. 2000 steps and not happening. नॉट हॅपनिंग टुडे. Oh, that's where it is. आम्ही फक्त आता लुकआउट बघणार आहे. लुकआउटचे तुम्हाला व्हिडिओज दाखवू आणि मग आम्ही परत गाडीत जा. येस. गाडीकडे मग जाणवत असेल आम्हाला फुल काम आलेला आहे. हे बघा व्यवस्थित. आणि तेव्हा आमचा तिसरा मेंबर तर डाऊन झालेला आहे फुल. तर बघा तिकडे तिसरी बसलेली आहे ती. पोचतो वरती. नशा कुछ निगाहों में भी ऐसा होता है. सो हा आहे द वाईन ग्लास बीच. त्याच्यासाठी आम्ही एवढी मेहनत केली आहे. झूम करून दाखवू थोडं. हा जो बीच आहे त्याला वाईन ग्लास बीच म्हणतात. आम्ही बीचवर नाही गेलो आहे ॲज बिकॉज तुम्हाला माहितीच असेल आम्ही जे दाखवलं 1000 स्टेअर्स. तो सी आहे त्या साईडला जे थोडंसं तुम्हाला पाणी दिसतंय दॅट्स द हजार्ड बीच. अँड येस व्ह्यू खरंच खूप छान आहे. आकाशासकट डोंगराच्या ऑलमोस्ट आम्ही टॉपवरच चढलेलो आहे. बट येस द व्ह्यू इज व्हेरी ब्युटिफुल. मैंने सुना है एक नजर में भी प्यार होता है. मैंने सुना है. व्ह्यू बघून झालेला आहे. व्ह्यू अजून इथेच आहे मागे, पण आम्ही निघतोय आता. खरंच खूप छान व्ह्यू होता. सुंदर व्ह्यू होता. पाणी खूप छान होतं. नीला आसमान, नीला पाणी असं होतं सगळं. आमच्या ताई साहेबांना विचारूया की त्यांचा व्ह्यू काय होता. व्ह्यूवर व्ह्यू काय होता. तुमचा काय व्ह्यू होता व्ह्यूवर? मस्त अप्रतिम. नाही मराठी मराठी. अप्रतिम सुंदर छान छान बोलला. छान होता. दो बातों में भी इकरार होता है. मैंने सुना है. आम्ही वाईन ग्लास बीचच्या वरती आलेलो आहोत खूप कष्टाने आता आलेलो आहोत. तर आता खाली कोणतरी वाचवा मला. खूप भांडतात दोघं. मी नाही भांडत. ही माझा फोटो घेत नाही. हिचे फोटो फक्त मी घेत राहतो. माझे फोटोही घेत काय नाही बकवास. सगळे आत्ताच्या डिलीट ते मी करून चांगली आहे म्हणून ते चांगले माझा. येतात. पण तुझी स्किल काय नाही त्याच्यात. सगळे डिलीट करणार मी आता. सगळे डिलीट करून टाकणार. मी गड उतरायला सुरुवात केलेली आहे. गड उतरण्यामध्ये जास्त त्रास नाही झाला पाहिजे. मे बी नाहीच होणार आहे. आणि आम्ही वरती मस्त थंड झालो आहे. सगळे गारगार हवा होता. आणि आम्ही आता खाली जातोय. आपण ट्राय करू डेफिनेटली. नाही बट नाईस टू मीट यू गाईज. एन्जॉय. वरून तिथून असं जाऊन इथून पण जाता येतं. इधर वे. ते खाली तो असं लूप आहे. असं जाऊन वरती जाऊन असं खाली येतं. बाय बाय. सी या. आम्हाला इथे जे आता आम्हाला इथे जेजुरीच्या गडावर आमचे मराठी बंधू मिळालेले. बंधू भेटलेले आम्हाला. ते होते ठाण्यामधून. ठाण्याचे खूप नावाजलेल्या एरियामधून होते. त्याचं नाव मला माहीत नाही. ताईला माहिती आहे. नवपाडा नाव होतं. सो या ते तिकडून होते. ते सिडनीमधून आलेले इकडे तासवानिया फिरायला. आणि दोघेच होते. मिड 30s किंवा 40s मध्ये असतील.
आपल्या आई बाबांच्या वयाचे होते ते 50s. तुम्हाला 50s वाटले ते? ओके 50s मध्ये होते आणि तरी ते चढले एवढा मोठा डोंगर. विच इज कमेंडेबल. नाही मी त्यांच्याबद्दल त्यांची तारीफ करतोय, बाकी काय नाही. नाही तुमच्याबद्दल काय नाही असं, बट तारीफ तर करायला हवी जो तारीफच्या काबिल आहे ना. थोडा ब्रेक घेऊन आले असतील ते, पण हरकत नाही, केलं त्यांनी अचीव. करण्याची वेळ येते तेव्हा बोलते असो इंडिपेंडंट हो, स्वतःला सपोर्ट हवा असतो तेव्हा बोलते की सपोर्ट दे. हा ते करते, पण नावं पण खूप ठेवते ना. आधी सुनावणार मग मदत करणार. भांडायला लागतं सगळ्यासाठी, नुसतं भांडायला लागतं मला. बहिणी त्यासाठीच असतात रे मला. आम्ही आधी भांडतो आणि मग प्रेम दाखवतो आमचं. त्याच्याशिवाय किंमत कळत नाही ना भावांना बहिणीची. पण काय बोलते सायली? मी एवढा सभ्य आणि गुणी भाऊ आहे की मी उलट उत्तर नाही देत. एक गोष्ट सांग, तिथे जरी चूक नव्हती तरी मी तुला बोलली. कुठे चूक तिथे? नव्हती हा? कुठे तिथे? अशी एक गोष्ट सांग ना. एक्झाम्पल दे ना. एवढं तू बोलतोय की आम्ही तुला बोलतो. अशी कुठली गोष्ट होती तिथे जरी चूक नव्हती तरी मी तुला कट झाला व्लॉग, कट झाला. अरे कन्व्हिनियंटली कट झालं. नाही आता मला आठवत नाहीये. आठवते, थांब मग व्लॉग चालू करतो. रेकॉर्ड होतंय. मी आधी आठवतो मग सांगतो, थांबा. आणि आमच्या बोलण्यावरून सौम्या वगैरे हे सगळे असं बोलवलं. मी हे जे व्लॉगिंग करतोय, व्हिडिओ बनवतोय, त्याचे ते लोक मजाक उडवतात तिकडे मागे राहून. कोण बघणार आहे, किती लोक बघणार मोजून. मी सांगितलं मी 100 वेळा बघीन एकटा, पण व्ह्यूज देणार. आम्ही फॉलोअर्स सबस्क्रायबर नकोच आहेत मला, मी सबस्क्रायबरसाठी करतच नाही हे. माझं लॉजिक असं लागलं त्यावर. एक मिनिट, तू आम्हाला बोललास आम्ही हसलो. लोकांना बोललास ना त्याने तुला मारलं. असं काय मारलं नसतं, सगळे हसलेच असते. मारलं काय असतं, मारायची गोष्ट थोडी आहे ती. जे लोक तुझा व्लॉग बघतील ते पण तुला मारायला. नाही, माझं सिम्पल लॉजिक हे होतं की बाकी सगळं माझं लॉजिक हे होतं की बाकी सगळे अल्कोहोल्समध्ये मिक्स करतात ना, मग वाईनमध्ये का नाही, असा मला प्रश्न पडलेला. तर हे फिनिश करा तुम्ही. त्यावर माझं लॉजिक चुकलेलं का? हो, वाईन मध्ये कोण पाणी आणि सोडा टाकतं रे? मला माहितीच नाही ना, हे एक्सपिरियन्स नाही. आता बघ बाकी सगळ्यामध्ये टाकतात ना, विस्की, रम, वोडका टाकतात ना. म्हणजे आता टाकत असते तर ते वाईन टेस्टिंग त्या माणसाने हे दिलं सगळं नसतं. कसं माहिती, एक्सपिरियन्स कसं ते म्हणून मला प्रश्न पडला ना, का नाही दिलं. कसं माहिती हे सगळं? काय ताई छान व्ह्यू आल्या म्हणून आम्ही टॉपिक बदलतोय थोडा. जो उड़ने लगे आसमां तक है जाना, ना खुशियों में अपनी है. बॅक ॲट द बेस अगेन. उतरणं पण झालेलं आहे आमचं, गड उतरणं. आता आम्ही गाडीत बसणार आहोत, थोडं खाऊ पिऊ आणि रेस्ट करू थोडा. आता आम्ही चपला काढलेल्या आहेत सगळ्यांनी. एका बीच स्पॉटवर त्यांना थांबायचं होतं, सो आम्ही एका बीचवर जातो. आता समोरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. एक नजर में भी प्यार होता है, मैंने सुना है. दो बातों में भी इकरार होता है, मैंने सुना है. नॉट युजली अ बीच पर्सन, बट आता थोड्याच वेळात माउंटेन पण झालं, आता बीच होतं आहे. सो आय डोंट रिली नो. सेमच गोष्ट आहे, नो डिफरन्स. समुद्राचं पाणी, यू कॅन रिअली सी द शेड्स ऑफ द वॉटर. आय डोंट नो व्हिडिओमध्ये दिसतं की नाही, बट स्टार्टिंगला लाईट ब्लू आहे, नंतर जसं जसं मागे जात जाल तसं डार्क ब्लू होत जातं ते. ह्या दोघी कसल्या तयारी करतायत. चालले 2 बोंबील चालले आतमध्ये पाण्यात, बोलवतात मला. पाणी इतकं थंड आहे, असं वाटतंय जस्ट फ्रीजमधनं काढून इकडे पाणी ओतलेलं आहे. टीचर
कशा वेज येतात. मला माझी फक्त पॅन्ट भिजायला नको, बाकी सगळं ठीक आहे. जहाँ हसीन सा लगने लगता है, कोई दिल पे छा जाए तो ऐसा होता है, मैंने सुना है. तर आम्ही इकडे थोडं जेवण जेवायला आलो आहे. जेवण ऑर्डर करून झालेलं आहे. जेवण आल्यावर तुम्हाला दाखव काय जेवण आलं आहे ते आमच्याकडे, आणि व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला, परत एकदा दाखवतो व्ह्यू. सो इथे बसले आहेत माझ्या ताई, इथे येईल जेवण, इथे आहे मी असा, आणि हा जस्ट आमच्या समोर व्ह्यू आहे. झूम इन करून दाखवतो थोडं. त्या जागी आय डोंट थिंक सो मी कधी जेवलो आहे और कधी असं जेवण झालं आहे अशा ठिकाणी ओपन ह्याच्यामध्ये विथ दॅट व्ह्यू. यप. सारी तू कधी जेवलीस अशा जागी? नाही जेवली आहेस? माझ्यामुळे जेवायला मिळते तुला. आमचं जेवण आलेलं आहे. हे माझे नाचोज आहेत. साईने एक चिकन बर्गर घेतलेला आहे. ताईने फिश अँड चिप्स घेतलेले आहेत. आय थिंक स्क्विड सॅलड घेतलेलं आहे ताईने. आणि हे आमचं आहे भोजन, आणि आम्ही आता भोजनाला सुरुवात करू या व्ह्यू सोबत. भूक लागलेली. आता आम्ही सगळे इकडे शांत बसून आईस्क्रीम खातोय. समोरचा जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करतोय. मागे छोटंसं टाऊन आहे कोल्सबे नावाचं, आणि एक दोन हॉटेल्स आहेत छान आहेत, पण जे पण होतं जेवण पण खूप छान होतं. सगळ्यांना जेवण आवडलेलं त्यांचं. आणि बस आता व्ह्यू बघत आईस्क्रीम संपवून निघू आम्ही घरच्यासाठी, एअरबीएनबीसाठी. एक नजर में भी प्यार होता है, मैंने सुना है. एक नजर में भी प्यार होता है, मैंने सुना है. दो बातों में भी इकरार होता है, मैंने सुना है. समा रंगीन सा होने लगता है, जहाँ हसीन सा लगने लगता है, कोई दिल पे छा जाए तो ऐसा होता है, मैंने सुना है. एक नजर में भी प्यार होता है, मैंने सुना है. दो बातों में भी इकरार होता है, मैंने सुना है. चमकते हैं चेहरे. हुबार्टमध्ये आम्ही आलेलो आहोत. आता ताईकडे स्ट्रेचिंग करते, आम्ही हुबार्टमध्ये आलेलो आहोत. सगळ्यात पहिलं घराचा व्ह्यू खूप छान आहे. एअरबीएनबी हेच आहे आमचं. एअरबीएनबी हे वाला आहे आमचं. गाडी इकडे पार्क आहे, आणि मी तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो सिटीचा. अरे एक मिनिट, हे एअरबीएनबी आहे. सॉरी हे एअरबीएनबी हे वाला, हे एअरबीएनबी आहे आमचं. सॉरी हे वाला. चमकती है दुनिया, बहकती है सांसें भी मेरे लिए. नजर से नजर जो मिला लो अगर, तो थिरकती है धड़कन भी मेरे लिए.
सो पटकन हावाला एअरबीएनबीचा रूम टूर देऊन द्या. तेवाला बंगला होता, हावाला स्टुडंट अकोमोडेशन आहे आमचं. छोटासा डायनिंग एरिया, एंट्रन्स, छोटा डायनिंग एरिया, किचन एरिया, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह, काय हे इंडक्शन आहे. इथे टॉयलेट, ब्रश, बाथटब आहे, AC आहे. हुबार्ट चिडीचा असा व्ह्यू दिसतो इथून. देन परत ह्या साईडला हा आहे फर्स्ट बेडरूम, जो माझा असणार आहे, कारण इथं बेड थोडा छोटा आहे आणि मी एकटाच असो. येस, हा व्ह्यू अगेन सिटीचा इकडून दिसतोय आपल्याला, तो माउंट वेलिंग्टन समोर. अगेन हा दुसरा बेडरूम आहे, इथे ताई आणि सायली राहणार आहेत. अगेन द व्ह्यू ऑफ द सिटी, इथून पण छान दिसते पूर्ण सिटी. आता आम्ही सामान घ्यायला आलो आहे, एका वुल्सवर्थमध्ये आलो आहे, होबार्टमध्ये. सामान घेऊ. भांडी तर आहेत नाही जेवण बनवायला आतमध्ये घरात जास्त, पण तरी पण आम्ही थोडंफार बनवायचं ट्राय करू. आणि आता वुल्सवर्थमध्ये जाऊन शॉपिंग करू थोडीशी. आता आम्ही चालतो आहे आमच्या डिनर प्लेसला. आणि तसं ताई म्हणाली थोडंसं डॉजी प्लेस आहे हे. नाही, मला पण नाही आवडलं आहे. लाईक सॉरी, थोडंसं असं आहे, म्हणजे असं वाटतं की कधी कुठूनही कोणी येऊ शकतं असं. झालेलं आहे आमचं जेवण, तुम्ही बघितलं. लास्टमध्ये त्यांनी खूप घाई केली आम्हाला जेवायला आणि आम्हाला बाहेर काढायला, जे आवडलेलं नाही आहे थोडंसं आम्हाला, पण इट्स ओके. आता आम्ही घरी जाऊन रेस्ट करू. नशा कुछ निगाहों में भी ऐसा होता है. व्लॉग मी इथेच एंड करतो. उद्या आम्हाला खूप लवकर उठायचं आहे. उद्या खूप इंटरेस्टिंग दिवस आहे, ब्रुनी आयलंडला जायचा. सो स्टे ट्यून आणि उद्या आपण भेटू ब्रुनी आयलंडवर. बाय बाय.